बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली। आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला। ही फक्त ढकलाढकली सुरू असल्याचं म्हणत नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। ही निवडणूक लोकशाहीला अनुसरून नाही, फसव्या निवडणुका होण्याची शक्यता असं म्हणत संदीप देशपांडे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणुकीच्या घोषणेनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनी नाराजी व्यक्त केली। एवढे पुरावे देऊन देखील मतदार याद्या दुरुस्ती न करताच निवडणूक जाहीर केली। सत्ताधाऱ्यांना अजून कोणते पुरावे द्यावे लागणार? मतदार याद्यांमधील घोळासह निवडणुकीचा घाट घालणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। फेक मतदानावर नियंत्रण कसं मिळवणार? दुबार मतदार यादी कधी देणार? असा सवाल विचारत आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। विरोधकांच्या भावनांची दखल घेतली नाही, निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करतंय, अशी प्रतिक्रिया देत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। मतदार याद्यांमधील घोळ हा विरोधकांचा रडीचा डाव आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे। लोकसभा जिंकले तेव्हा निवडणूक आयोग बरोबर होते आणि विधानसभेला हरले तर निवडणूक आयोग चुकीचं, म्हणजे संधी पाहून विरोधकांचे विचार बदलतात। आताही विरोधकांनी पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय, पण हे नरेटिव्ह यशस्वी होणार नाही, असा टोला महाजन यांनी लगावलाय। भाजपा आमदार शंकर जगताप महाविकास आघाडीचा महाबिघाडी असा उल्लेख करत महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे। महाभकास आघाडीनं निवडणुका नाकारल्या होत्या, मात्र आता निवडणुका लागल्या असून महायुतीचाच विजय होईल असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केलाय। माजी आमदार बच्चू कडूंनी निवडणुका पारदर्शक राहिल्या नाही असं विधान केलंय। अचलपूर मतदारसंघातही निवडणुकीच्या आधी 10,000 मतं वेळेवर कमी झाली। जसं मत देण्याचा अधिकार आहे तसं दिलेलं मत उमेदवाराला मिळालं का हे तपासण्याचाही अधिकार आहे। निवडणूक आयोगानं याची तरतूद करावी असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय। जमेल तिथे युती करा, जिथे युती होणार नाही तिथे स्वतंत्र लढा। चिन्हावर लढायचं असेल तर चिन्हावर लढा, पक्ष सोडायला लागला तरी चालेल, मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या पॅनलसोबत जाणार नाही, असं रामराजे नाईक निंबाळकरांनी स्पष्ट केलंय। रायगडमधील पेण नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आलाय। इच्छुक उमेदवार अभिराज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीतील फेरबदलावर तीव्र आक्षेप घेत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे। नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजताच तळेगाव दाभाडेमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी 4 जणांनी तर नगरसेवक पदासाठी 76 इच्छुकांनी मुलाखती दिल्यात। त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं असून इच्छुक उमेदवारांमुळे चर्चांना उधाण आलंय। राज्यात मत चोरी होत असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केलाय। सर्वांनी एकत्रित येत उपाय करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय, तर निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरणार असल्याचंही त्या म्हटल्यात। वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर 7 वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी शहराची एकूण मतदार संख्या 14,736 इतकी होती। दरम्यान आता 5,111 इतकी मतदार संख्या वाढली आहे। पावसाळी हंगामात उजनी धरणात ऑक्टोबर 25 अखेरपर्यंत 496.830 मीटर पाणी पातळी दिसते। मात्र यावर्षी पाणी साठवण क्षमता 11% कमी का केली? 6 टीएमसी पाणी कमी का साठवलं? याचा परिणाम उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना भोगावा लागणार का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रश्नी जलसंपदाचे अधिकारी मात्र टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत। कोल्हापुरात काळंबावाडी पाणी योजनेअंतर्गत पुईखडी फिल्टर हाऊस इथे नियमित देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। परिणामी ए आणि बी वॉर्डमधील तसंच संलग्न उपनगरं आणि ग्रामीण भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्र निहाय जाहीर केली जाणार आहे। मात्र आता या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय। यात 12 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्र निहाय जाहीर केली जाणार आहे। निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारनं घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 21 निर्णय घेण्यात आले। विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जाला शासन हमी देण्याबरोबरच नागपूरच्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाला 7 कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयाचा देखील यामध्ये समावेश आहे। हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली। हडपसर लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडॉर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हंगामात महावितरणाची वीज स्वस्त झाली असल्यानं राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळालाय। महावितरणाच्या वीज दरात सरासरी 12% कपात करण्याच्या राज्य वीज नियामक आयोगाच्या 28 मार्चच्या आदेशानुसार तुर्तास बिल आकारणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। मुंबईतल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचं उत्तन इथल्या कारशेड रद्द करण्याचा विचार MMRDA कडून केला जातोय। त्यामुळे या मेट्रोचं संचलन चारकोप इथल्या कारशेडमधूनच करण्यात येणार आहे। त्याचा निर्णय येत्या काही महिन्यात घेतला जाणार आहे अशी माहिती MMRDAतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग SV रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पॉईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येते। यासाठी उत्तर दक्षिण जोडणी करत 24 किलोमीटरचा उत्तन विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। फलटण इथल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सुरू केलेलं कामबंद आंदोलन काल मागे घेण्यात आलं। सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय मार्डनं घेतला। ठाणे बोरिवली प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करून 2 वर्ष उलटल्यानंतरही अद्याप या प्रकल्पाचं भुयारीकरण सुरू झालं नाही। या प्रकल्पाचं पहिलं TBM ठाण्यामध्ये दाखल झालं असलं तरी त्याची जुळणी होऊन प्रत्यक्ष भुयारीकरण सुरू होण्यासाठी अजून 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। गुरु नानक जयंतीनिमित्त देहरोडच्या श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारा इथे भक्तीचा सोहळा सुरू आहे। गुरुद्वाराचं संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालं असून श्री गुरु ग्रंथ साहिब पालखी फुलांनी सजवण्यात आली आहे। सिंधुदुर्गात युती न व्हायला नितेश राणेच जबाबदार असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे दोघेही युतीला तयार होते, पण नितेश राणे यांनाच युती नको होती असं केसरकर म्हटलेत। ची संख्या लक्षणीय आहे आणि केवळ विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांकडून देखील दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला जातोय। असं असलं तरी मतदार याद्या सदोष असूनही अधिकारी मात्र याबाबत ठोस उत्तर देऊ शकले नाहीत। दुबार मतदारांची नावं वगळण्याविषयी आयोगाकडून विशेष उपाययोजना केल्याचं ते म्हटलेत। मात्र ही वेळखाऊ पद्धत असून निवडणुकीपूर्वी मतदार यादी स्वच्छ होणं शक्य नसल्याची आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे। एकूणच मतदार याद्यांमधील घोळाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं गोलगोल उत्तर देत वेळ मारून नेल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळेच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुबार मतदार याद्यांचा मुद्दा आगामी काळात तापणार आहे। दरम्यान या संदर्भात पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना वाघमारेंनी कशी उत्तरं दिली आहेत ते पाहूयात। पक्षाच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार असा हा महत्त्वाचा प्रश्न वाघमारेंना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी म्हटलं की दुबार मतदारांसमोर डबल स्टार असं चिन्ह नोंदवण्यात येणार आहे। दुबार नोंदणी असलेल्यांशी संपर्क केला जाणार आहे। दुबार नोंदणी असणाऱ्यांना एकच मतदान केंद्र दिलं जाईल असं वाघमारे यांनी म्हटलं। त्यानंतर मतदार यादीवरून विरोध मग निवडणुकीची घाई का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। त्यावर दुबार तिबार मतदारांबाबत विशेष उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुबार मतदान झालं का असा देखील सवाल त्यांना करण्यात आला। या संदर्भात आम्ही भाष्य करणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं। आणि त्यानंतर पत्रकारांनी एक प्रश्न विचारला। आयोगावर राजकीय दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप आहे, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर त्यांनी काय म्हटलंय तर आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही असं दिनेश वाघमारे यांनी म्हटलं। सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत, एका ठिकाणी एका घरामध्ये 40-45 लोकांनी मतदान केलं, असं असताना मग घाई का मतदान घेण्याची? एका घरामध्ये 40पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहेत, चुकीचे पत्ते आहेत। तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या, त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय? यात निवडणूक आयोगाची चूक आहे? नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कमेंट्स करणार नाही। दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत, डबल स्टार देणार आहोत, त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का? दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे, संभाव्य दुबार। तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे। त्याच्यामुळे ही संख्या
ही संख्या आता मला सांगता येणार नाही. एका घरामध्ये 48 लोक आहेत, 72 लोक आहेत, तर ही नेमकी चूक कोणाची आहे? सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ॲक्च्युली मग याच्यावर तुमचा वचक नाहीये का या यंत्रणेवर? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. दरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलेला आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. ट्विट करत त्यांनी आयोगावर टीका केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूयात. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे. आता उत्तरदायित्व पण नाकारणार. मग तुमच्या पदाचं करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. पाहूयात. ही जी निवडणूक आहे ही लोकशाहीला अनुसरून नाही. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत, या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते या सगळं बघितल्यानंतर. एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी ह्या त्यांनी लावलेल्या आहेत. आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खोटे आधार कार्ड, खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात, त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात, ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे, ते खरं आधार कार्ड आहे, खरं वोटिंग कार्ड आहे का नाहीये. फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का, खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का, वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील. मतदार याद्यांमधील घोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन सुरू झालंय. राज ठाकरेंनी कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि भिवंडीतल्या दुबार मतदारांचा पर्दाफाश केला. त्याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी दुबार मुस्लिम मतदार यादी सादर केली. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी शेलार यांनी समोर आणली. सलग दुसऱ्या दिवशी देखील आशिष शेलार यांनी हा मुद्दा जोरकसपणे मांडत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर धार्मिक तुष्टीकरणाचा आरोप केलाय. यावर संदीप देशपांडेंनी शेलार, देवेंद्र फडणवीस आणि अमित साटम यांचा फोटो ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं या प्रकरणाला आता धार्मिकतेचा रंग आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठी ज्यांना दिसत आहेत. मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत आणि यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिण आहेत. काँग्रेस मुस्लिम धार्जिण होतीच. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे. आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी, भोईर, पाटील, पण अन्य नावं आणि अन्य दुबारावर हे तोंड उघडू पाहत नाहीत. आणि त्यामुळे जाती जाती, धर्माधर्मात वितुष्ट, दुजाभाव, वेगळी मांडणी आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्ट्रॉय झालंय. दरम्यान शेलार यांच्या या टीकेनंतर संदीप देशपांडेंनी एक फोटो ट्विट करत डिवचलेला आहे. आपण पाहूयात. यात शेलार यांचा एक फोटो संदीप देशपांडेंनी शेअर केला असून त्याखाली देशपांडेंनी केलेल्या ट्विटमध्ये आशिषुद्दीन यांच्यासाठी अमित साटम यांच्या मतदारसंघातील बोगस घोटाळा असा उल्लेख केलेला आहे.
दुबार मतदार हा दुबार मतदार असतो, बोगस मतदार हा बोगस मतदार असतो. त्याला जात, धर्म, भाषा हे काहीही नसतं. आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलं आहे, बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार, मग तो कुठली जाती धर्माचा असो. पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे. मला असं वाटतं ते या ट्विटमधनं आम्ही उघडं केलं आहे की किती खोटारडे आणि दुतोंडी हे भाजपचे नेते आहेत. ते म्हणायचं मुस्लिम मतदार, आम्ही मुस्लिमांचं, काल मला त्यांचं एक वाक्य आठवतं आहे शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समधलं, जस्टिस फॉर ऑल आणि अपीजमेंट फॉर नन असं ते म्हणाले. म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही, सगळ्यांना न्याय. मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं.